नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या परंतु फार माहिती उपलब्ध नसलेल्या किंवा जास्त माहिती आत्ता सध्या जी सिरियल चालू आहे स्वराज्य रक्षक संभाजी, या सिरियलमुळं या मालिकेमुळं सर्वांना माहीत झालेल्या स्वराज्याच्या शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। तर हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते। नेमणूक त्यांची इसवी सन 1674 हे शिवाजी महाराजांचे एक सैन्यप्रमुख होते। या सैन्यप्रमुख होण्याची एक कहाणी आपल्याला माहीत आहे की यापूर्वीचे जे सैन्यप्रमुख होते त्यांच्या अचानक युद्धामध्ये मृत्यूनंतर स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांचं नाव दिलं, कारण हंबीरराव त्यावेळेस एकटे पूर्ण विरोधी सैन्याला पराभूत करण्यात कौशल्यपूर्ण होते। त्यांची तलवार ही त्यांच्या युद्धासाठी ओळखली जाते। तर हंबीररावांचे पंजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता। त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता। मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते। या घराने घाटगे आणि घोरपडे घराण्याची सोयरीक जुळवून आणली। याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले। संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते। त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फरमानामध्ये पाहावयास मिळते। स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजीराजेंच्या लष्करात सहहवालदार होते। ते पुढे कर्नाटकाला गेले, मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजीशी लावून दिला व छत्रपती घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले। पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजीपुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला। त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपतींचे अगदी जवळचे घराणे झाले। यातील संभाजी मोहितेंचा मुलगा म्हणजे हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते हेच ते हंबीरराव मोहिते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले। बहालूल खानाशी लढताना प्रतापराव गुजर 24 फेब्रुवारी 1674 रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली। महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत। हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या। ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला। शत्रूच्या विजापूरपर्यंत पेटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे। शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला। ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलान, गुजरात, बरानपूर, वराड, माहूड, वरकडपर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला। यानंतर सन 1676 सरसेनापती हंबीररावांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेन खान मियांच्या एलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्यांच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली। सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल याविषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे। अशीच एक तलवार प्रतापगडातील भवानी मंदिरात आहे। तिच्यावर 6 चरे पडलेले आहेत। त्या तलवारीवर कान्होजी मोहिते हंबीरराव अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत। याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे, परंतु जनमानसात असा समज आहे की ती तलवार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची आहे। हुसेन खानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजींना गोळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले। त्यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते, मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही। पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले। हंबीरराव मात्र नंतर सन 1678 महाराष्ट्रात आले। त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी विवाह घडवून आणला। त्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसांनी छत्रपती शिवाजींचे निधन झाले। त्यावेळी हंबीरराव कराड परिसरात छावणी टाकून होते। शंभूराजेंच्या पाठीशी खंबीर मामा हंबीर। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना छत्रपती पदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी
कळताच संभाजीराजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकाऱ्यांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजीराजांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यावर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला. त्यापैकी बुऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दी खान उर्फ गाझीउद्दी खान बहादूर यांच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता. त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानंतर पुढे संभाजीराजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीच खान व पळनाळा परिसरातून शहाजादा आजमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर कल्याण जवळ रहुल्ला खान व बहादूर खानाचा पराभव केला. सन 1688 रायगडाजवळ हंबीररावांनी गाझीउद्दीन खानाबरोबर 2 हात केले. या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजांच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जा खानचा पराभव झाला, परंतु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले. असे हे पराक्रमी हंबीरराव यांच्याबद्दल आता आपल्याला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमध्ये अतिशय चांगली माहिती मिळत आहे. आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरामध्ये ती मालिका बघितली जात आहे आणि प्रचंड आवडलेलं आहे. हंबीरराव मोहित्यांनी कशाप्रकारे मंत्रिमंडळाच्याही विरोधात जाऊन मंत्रिमंडळाचा निर्णय न मानून संभाजीराजांना म्हणजे जे स्वराज्याचे खरे वारसदार होते त्या वारसदारांच्या बाजूने स्वतः उभे राहिले आणि पूर्ण जे स्वराज्य होतं ते टिकलं. संभाजीराजे हे छत्रपती झाले ते केवळ हंबीरराव यांच्या खंबीर भूमिकेमुळंच. आणि असे आता तुम्ही बघितलं असेल की व्हॉट्सअप वगैरे याच्यावर जे प्रसिद्ध झालं होतं की हंबीरराव मामा यांच्याबद्दल खूप कमी माहिती सगळीकडे अवेलेबल होती, परंतु स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेनंतर आता खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या सरसेनापतीची माहिती आपल्या सर्वांना मिळालेली आहे. तर माझा एक छोटासा प्रयत्न होता. या माहितीचा स्रोत हा विकिपीडिया आहे, तर तुम्ही अवश्य पाहू शकता. आणि हंबीररावांबद्दल अजून माहिती तुम्ही खाली तुम्हाला जर लेख मिळाले तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली टाका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.